आपल्या अनुमतीने दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार आलेले सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेले सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे। प्रश्न असा आहे की महोदय, दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेले सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की हे जे काही विधेयक आहे हे विधेयक आपण डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये मांडलं होतं आणि त्यानंतर सभासदांची अशी इच्छा होती की याच्यावर विस्तृत चर्चा झाली पाहिजे आणि राज्य सरकारलाही या विधेयकाबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अफवा होत्या त्या अफवांना योग्य उत्तर मिळालं पाहिजे आणि लोकशाही पद्धतीनं हे विधेयक मंजूर झालं पाहिजे म्हणून आपण हे संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवायचा निर्णय घेतला। या संयुक्त चिकित्सा समितीमध्ये श्री चंद्रशेखरजी बावनकुळे माननीय महसूल मंत्री हे समिती प्रमुख म्हणून यांनी चांगलं काम त्या ठिकाणी केलं। या संयुक्त चिकित्सा समितीमध्ये सन्माननीय श्री जयंतराव पाटील, श्री नानाभाऊ पटोले, श्री भास्करराव जाधव, श्री विजय वडेट्टीवारजी, डॉक्टर जितेंद्र आव्हाडजी, श्री दीपक केसरकरजी, श्री अनिल पाटीलजी, श्रीमती मनीषा चौधरी, श्री मंगेश कुडाळकर, श्री अजय चौधरी, श्री रणधीर सावरकर, श्री तुषार राठोड, श्री राजेश पाडवी, श्री रमेश बोरनारे, श्री सिद्धार्थ शिरोळे, श्री मनोज कायंदे हे विधानसभा सदस्य आणि यांच्यासोबत विधान परिषदेचे सदस्य श्री सतेज उर्फ बंटी पाटीलजी, श्री विक्रम काळेजी, श्री शशिकांत शिंदेजी, डॉक्टर मनीषाताई कायंदे, श्री सुनील शिंदेजी, श्रीमती उमाताई खापरे, श्री ज्ञानेश्वरजी म्हात्रे व श्री अमित गोरखे आणि त्याचप्रमाणे श्री अंबादासजी दानवे अशा प्रकारे या सर्व सदस्यांनी या विधेयकावर या ठिकाणी संयुक्त चिकित्सा समितीमध्ये काम केलं। पहिल्यांदा तर मी समिती प्रमुख आणि समितीच्या सर्व सदस्यांचे आभार मानतो की त्यांनी सातत्याने या विषयावर चर्चा करून क्लॉज बाय क्लॉज विचार करून त्याचप्रमाणे जवळपास 12,000 सूचना या जनतेकडनं आल्या होत्या त्याचंही वर्गीकरण करून आणि आपला जो अंतिम अहवाल आहे तो अहवाल या सभागृहाला सादर केलेला आहे। मला हे विशेषतः नमूद केलं पाहिजे की हा अहवाल सादर होत असताना या अहवालाला कुठली डिसेंट नोट नाही। हा अहवाल जो आपल्या पुढे आलेला आहे याच्यामध्ये कुठली डिसेंट नोट नाही आहे, ही आनंदाची गोष्ट आहे जयंतराव, ही फार समाधानाची गोष्ट आहे। ते एक्झॅक्टली तुम्ही जे जे सांगितलं ते सगळं मान्य झालेलं आहे आणि तुम्ही काही चुकीचं सांगितलेलं नाही आणि काही चुकीचं केलेलं नाही। मुळामध्ये हा कायदा आणण्याचं कारण काय आहे तर आपल्याला कल्पना आहे की देशामध्ये मोठ्या प्रमाणात मागच्या काळामध्ये काही राज्य ही नक्षलग्रस्त किंवा माओवाद्यांनी किंवा ज्याला आता टर्मिनॉलॉजी आली आहे कडवी डावी विचारसरणी, ही त्याची टर्मिनॉलॉजी आहे, कडवी डावी विचारसरणी, माओवाद याला लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम अशा प्रकारचं नाव दिलेलं कोर्टातही तेच म्हटलं जातं आणि
अशा प्रकारच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक लोक हे सुरुवातीच्या काळामध्ये बंदुका हातात घेऊन त्या ठिकाणी व्यवस्थेच्या विरुद्ध लढा, भारतीय संविधानाने जी व्यवस्था उभी केली आहे ती आम्हाला मान्य नाही आणि म्हणून आमचा हा लढा आहे, आम्हाला साम्यवादी अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची आहे, अशा प्रकारच्या विचारातनं या संघटना तयार झाल्या. गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकार असतील, वेगवेगळ्या प्रकारची राज्य सरकार असतील, या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात काम केल्यानंतर आता हा जो बंदूक घेऊन जो माओवाद आहे, हा माओवाद हळूहळू संपुष्टाकडे यायला लागलाय. महाराष्ट्र त्याचं उदाहरण आहे की महाराष्ट्रामध्ये पूर्वी 4 जिल्हे आपले माओवादाने ग्रसित होते, आता केवळ 2 तालुक्यांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ऍक्टिव्ह माओइझम दिसतंय आणि ते देखील पुढच्या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी राहणार नाही अशा प्रकारची अवस्था आहे. पण त्याच वेळी याचं दुसरं स्वरूप हे तयार व्हायला सुरुवात झाली ज्यावेळेस ऍक्टिव्ह मिलिटंट्स मिळत नाहीत, त्यावेळी पॅसिव्ह मिलिटंट्स तयार करायचे आणि म्हणून यातनं मोठ्या प्रमाणात जनसंघटना ज्यांची नावं पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ही लोकशाही वाचवण्याकरता तयार झालेल्या संघटना आहेत, पण त्या संघटनांची कारवाई पाहिल्यानंतर ते लोकशाही मानत नाहीत आणि त्या संघटना भारताचं संविधान देखील मानत नाहीत. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी निदर्शनास आणून देऊ इच्छितो की ही जी माओवादी भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी जी आता बॅन संघटना आहे, केंद्र सरकारने बॅन केलं आहे आणि सगळ्यांचं त्या ठिकाणी बॅन आहे, याच्या सगळ्या ऑफशूट आहे, यांचं हे संविधान आहे. हे संविधान काय सांगतं? हे संविधान सांगतं मार्क्सवादी लेनिनवाद माओवाद इनकी गतिविधियों को सभी क्षेत्र में इसके विचारों का मार्गदर्शन करने वाला विचारात्मक आधार क्रांति के एक अंग के रूप में भारतवर्ष में नव जनवादी क्रांति को आगे बढ़ाना तथा उसे पूरा करना है. पार्टी का अंतिम लक्ष्य अधिकतम साम्यवादी व्यवस्था की स्थापना है. यह नव जनवादी क्रांति सशस्त्र कृषि क्रांतिकारी युद्ध अर्थात दीर्घकालीन लोक युद्ध जिसका केंद्रीय कार्यभार इलाकावार सत्ता दखल करना और उसके जरिए आगे बढ़ना यह होगी. दीर्घकालीन लोक युद्ध गांवों से शहरों को घेरते हुए और अंत में उस पर कब्जा करते हुए आगे बढ़ाया जाएगा. इसलिए देहाती इलाके और साथ ही साथ दीर्घकालीन लोक युद्ध एकदम शुरुआत से ही पार्टी कार्य के गुरुत्व केंद्र बने रहेंगे. इस क्रांति की पूरी प्रक्रिया के दौरान पार्टी, सेना और संयुक्त मोर्चा 3 जादुई हथियारों की भूमिका निभाएंगे. जनसंगठन और जनसंघर्ष आवश्यक और अपरिहार्य है, किंतु उनका उद्देश्य युद्ध की सेवा करना है. गुरिल्ला जोनों को और गुरिल्ला आधारों को विकसित करना तथा रूपांतरित करते हुए आधार क्षेत्रों की स्थापना करना और पूर्ण रूप से विकसित एक जनमुक्ति सेना बनाना पार्टी का फौरी और सबसे अनिवार्य कार्यभार है. मी सगळं आपल्याला वाचून दाखवणार नाही, पण त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी वाचून दाखवणार आहेत. मग आता याचा उद्देश काय? त्यांनी मग त्याच्यात उद्देश दिलाय. लक्ष्य और उद्देश्य. पार्टी का फौरी लक्ष्य केवल दीर्घकालीन लोक युद्ध द्वारा साम्राज्यवाद और नौकरशाही पूंजीवाद को उखाड़ फेंक कर नव जनवादी क्रांति को संपन्न करना तथा सर्वहारा वर्ग के नेतृत्व में जनता के जनवादी
अधिनायकत्व की स्थापना करना है, म्हणजे भारतीय संविधानाला उडतवून टाकायचं है। यह आगे साम्यवाद की स्थापना के लिए संघर्ष करेगी। पार्टी का अंतिम लक्ष्य सर्वहारा वर्ग के नेतृत्व में क्रांति को निरंतर जारी रखते हुए साम्यवाद की स्थापना करना और इस दुनिया से शोषण की व्यवस्था को समाप्त करना। आता याच्या पलीकडे सगळ्यात महत्त्वाचा पॅराग्राफ तुम्हाला वाचून दाखवतो, त्यांचं काय म्हणणं आहे, काय करायचं आहे त्यांना। उसे पार्टी के अधिकार कर्तव्य दिले आहेत, त्यात 16 नंबरचा त्यांचा क्लॉज है कि उसे पार्टी की विचारधारात्मक और राजनीतिक आधारों की रक्षा करनी होगी तथा इसका विकास करने का प्रयास करना होगा और विभिन्न तरह के गैर सर्वहारा प्रवृत्तियों, संशोधनवादी नीतियों, संशोधनवादी प्रवृत्तियों, कार्यशैली, वाम और दक्षिण अवसरवाद, आता इतना महत्वाचं आहे, काय त्यांना काढायचं आहे, कशाच्या विरुद्ध आहे, अर्थवाद, संसदवाद, कानूनवाद, म्हणजे भारताची संसद आणि भारताचा कानून म्हणजे भारताचं संविधान, सुधारवाद, उदारमतवाद, संकीर्णतावाद, अनुभववाद, मनोगतवाद, ऐसे अराजक विचारों एवं प्रवृत्तियों के खिलाफ अनवरत रूप से विचारधारात्मक और राजनीतिक संघर्ष संचालित करना। कोणाच्या विरुद्ध आहे, देशाच्या संविधानाच्या विरुद्ध, देशाच्या संसदेच्या विरुद्ध, सुधारमतवादाच्या विरुद्ध, उदारमतवादाच्या विरुद्ध, अनुभववादाच्या विरुद्ध आणि मनोगतवादाच्या विरुद्ध निरंतर युद्ध पुकारायचं, अशा प्रकारची यांची नीती आहे। आणि हे कुठे कुठे करायचं, केवळ जंगलामध्ये करायचं असं नाही। मी त्यातला मधला पोर्शन वाचतोय, नगर शहर कमेटी उसी स्तर में चुनी जाएगी, पार्टी सेल इसके किसी एक गांव में अथवा 2 या 3 गांवों को मिलाकर अथवा एक फैक्ट्री अथवा एक शैक्षणिक संस्थान में अथवा मोहल्ले में अथवा 2-3 मोहल्लों को मिलाकर 3 से 5 सदस्य ये चुने जाएंगे और जन संगठनों की इकाइयों में सेल गठित किए जाएंगे। हे जे आपण ज्याला शहरी माओवाद म्हटलं, शहरी नक्षलवाद म्हटलं, तो हा आहे, हे त्यांचं डिझाइन आहे। आणि याच्यामध्ये कार्यप्रणाली काय, पार्टी शुरू से ही सेना पर पूर्ण नियंत्रण करेगी। चूंकि पार्टी क्रांति की संपूर्ण राजनीतिक रणनीति और कार्यनीति का निर्धारण करती है, इसलिए यह अपने सामने दीर्घकालीन लोक युद्ध के विकास के स्तर को ध्यान में रखते हुए सेना के भीतर पार्टी संगठनों और कार्यप्रणाली और उनके रूपों को भी निर्धारित करेगी। आणि जन संगठनों की कार्यकारिणी कमेटियों में पार्टी फ्रैक्शन गठित किए जाएंगे। वास्तविक जन संघटन म्हणजे हे जे ज्या संघटना आपण बॅन करा म्हणतोय, त्या संघटना म्हणजे जन संघटन म्हटलेलं आहे। वास्तविक ठोस परिस्थितियों के अनुसार उपयुक्त तरीके अपनाते हुए पार्टी फैक्शन जन संगठनों की कार्यकारिणी कमेटियों का मार्गदर्शन करेंगे। फैक्शन गुप्त रूप से काम करेगा। फैक्शन का मार्गदर्शन करने वाली पार्टी कमेटी सदस्य की राय अंतिम मानी जाएगी। यदि फ्रैक्शन कमेटी के सदस्य कोई भिन्न मत रखते हो तो अपने विचार को लिखित रूप से संबंधित पार्टी के उच्चतर कमेटी में वो ले जाएंगे। म्हणजे हे एक डिझाइन आहे की ज्या डिझाइन मध्ये या ठिकाणी भारतीय संवैधानिक व्यवस्था उलटून लेनिन आणि मार्क्सने जी व्यवस्था चीनमध्ये उभी केलेली आहे, ती व्यवस्था या देशामध्ये उभं करायचा, अशा प्रकारचा हा यांचा विचार आहे। आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर या संदर्भात यापूर्वी अशा प्रकारचा कायदा तेलंगणा राज्याने केला, आंध्र प्रदेश राज्याने केला, ओरिसाने केला,
झारखंडनी केला आणि या सगळ्या राज्यांनी हा जो कायदा केला यानुसार केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना हे ॲडवाईस केलं की राज्यांनी असा कायदा केला पाहिजे. आणि याच्या पाठीमागचं कारण काय झालं तर यापूर्वी अशा प्रकारचं बॅन करताना काही केसेसमध्ये आपण UAPA लावला आणि सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला की जोपर्यंत ऍक्टिव्ह टेरर ऍक्टिव्हिटी होत नाही तोपर्यंत UAPA लावता येणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या असं लक्षात आलं की आता UAPAच्या माध्यमातनं अशा प्रकारच्या गोष्टींवर कारवाई करता येणार नाही. आणि म्हणून मग जी सगळी राज्य होती त्या सगळ्या राज्यांना केंद्र सरकारने हे जे काही 4 राज्यांनी कायदे केलेले आहेत या कायद्यांसारखा कायदा करण्याकरता या ठिकाणी सांगितलं. आता मला हे देखील लक्षात आणून द्यायचंय की हा अर्बन माओवाद आज आलेला आहे का. आपण बघा की UPAचं सरकार असताना हा 18 फेब्रुवारी 2014ला विचारलेला प्रश्न आहे होम अफेअर्स मिनिस्ट्रीला. आणि त्याच्यामध्ये प्रश्न काय विचारलाय वेदर अंडर इन्क्रीजिंग प्रेशर फ्रॉम सिक्युरिटी फोर्सेस द नक्सलाइट्स हॅव enclosed in deep forest have started spreading their wings throughout the country by forming front organization. If so, the government has identified such organizations working from Naxalites. If so, name such organizations operating out of Delhi and various other parts of the country. The details of the action taken to keep watch on the operations of the organization and the action taken against them. त्यावेळी होम मिनिस्टरनी दिलेला या ठिकाणी रिप्लाय आहे. ज्या रिप्लायमध्ये त्यांनी काय म्हटलंय ऑन द ऑकेजन्स ड्युरिंग ऑपरेशन बाय सिक्युरिटी फोर्सेस द CPI माओइस्ट अंडरग्राउंड केडर्स शिफ्ट टू सॉफ्टर एरियाज including urban areas looking for safe hideouts. On such occasions the overground front organizations provide safe hideouts to armed cadres. The front organizations also facilitate procurement of supplies to the Maoist war machinery. They also initiate legal action on various issues to slow down the enforcement regime. They also adept at the dissemination of propaganda and disinformation to demonize the state and security forces. Of late, it has also come to notice that members of such fronts and organizations are mentoring professional revolutionaries to be inducted in the underground movement. दुसरं उत्तर त्यांनी काय दिलंय Yes, madam, the list of active front organizations of the CPI Maoists operating in the country is annexed. The activities of CPI Maoist and its front organizations are closely monitored and suitable action wherever warranted is taken by the state government concerned. आणि मग त्यांनी ही यादी दिली आहे प्रत्येक राज्याची यादी दिली आहे. आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, झारखंड, कर्नाटका, केरळ, महाराष्ट्र आणि ओडिसा, पंजाब, तमिळनाडू, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, वेस्ट बेंगॉल अशी यादी दिलेली आहे. आपण जर बघितलं तर आता महाराष्ट्राची जी यादी UPA सरकारने दिली आहे नावं जर आपण बघितले तर असं वाटतं की या किती चांगल्या ऑर्गनायझेशन्स आहेत. दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटना, क्रांतिकारी आदिवासी महिला संघटन, रिव्होल्युशनरी डेमोक्रेटिक फ्रंट, विरोधी सांस्कृतिक चळवळ, इंडियन असोसिएशन ऑफ पीपल्स लॉयर, कमिटी अगेन्स्ट व्हायलन्स ऑन वुमन, कबीर कला मंच. मी दिलेलं नाही आहे. UPAच्या सरकारने हे लोकसभेमध्ये या फ्रंटल ऑर्गनायझेशनची ही दिलेली माहिती आहे. आणि एवढंच नाही तर या संदर्भात
युपीएच्या सरकारमध्ये एक ॲफिडेव्हिट कोर्टामध्ये दाखल झालेला आहे, ज्या ॲफिडेव्हिटमध्ये अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की द सेकंडरी स्ट्रॅटेजी, म्हणजे खूप सगळं त्याच्यावर अर्बन माओइझमवरच आहे, त्यांनी शब्द यूज केला आहे अर्बन माओइस्ट, पण याच्यामध्ये मी सगळं वाचून दाखवत नाही. द सेकंडरी स्ट्रॅटेजी ऑफ सीपीआय माओइस्ट इज टू मोबिलाइज certain targeted sections of the population, especially the urban population, through its mass organizations, which are otherwise known as frontal organizations. The mass organizations mostly operating under the garb of human right NGOs and organically linked to CPI Maoist party structure, but maintain separate identities in an attempt to avoid legal ability. These mass organizations are generally manned by ideologues who includes academicians and activists fully committed to the party line. Such organizations ostensibly pursue human right related issues and are also adept as using the legal process of Indian state to undermine and emasculate enforcement action by the security forces, and also attempt to malign the state institutions through propaganda and disinformation to further cause their revolution. त्यानंतर त्यांनी तिसरी एक सांगितलेली आहे की अशा कशा प्रकारे या सगळ्या ऑर्गनायझेशनचा एकत्रितपणे आपल्या संविधानावर अटॅक होतो, हे सगळं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे ॲफिडेव्हिट या ठिकाणी युपीएच्या सरकारने माननीय सर्वोच्च न्यायालयाला त्यावेळी दाखल केलेलं आहे.